आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कर्जत शिवसेना शहर शाखेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला। कर्जत शहरातील वॉर्ड क्रमांक 2 मधील ललानी रोड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। माजी नगरसेवक संकेत बासे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेत तब्बल 500 झाडांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असून केवळ झाडे लावण्यापुरताच हा उपक्रम मर्यादित न ठेवता या झाडांचे संवर्धन आणि निगा राखण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी स्वीकारली आहे। यावेळी संकेत बासे यांच्यासह कर्जत पश्चिम शहर प्रमुख संजय मोहिते, भाजप कर्जत शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड, अजय सुवर्णे, ऋषभ लाड, सचिन भोईर, प्रसाद डेरवणकर, सुदेश देवगरे, सुहास दिगे, विनायक गायकवाड, मानसी कदम, अपर्णा चव्हाण यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान यावेळी बोलताना कर्जत पश्चिम शहर प्रमुख संजय मोहिते यांनी सांगितले की शहरातील पर्यावरण राखण्यासाठी शिवसेना सदैव पुढाकार घेत असून आज आम्ही शहरात 500 झाडे लावण्याचा संकल्प केला असून शहरातील पर्यावरण राखण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आपण कर्जत शिवसेना शहराच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतलेला आहे। शहराचे पर्यावरण राखण्यासाठी शिवसेना सदैव अग्रेसर राहत आहे। आपण शहराच्या वतीने जवळपास 500 झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे। या कामात आपण आपले मार्गदर्शक आणि माजी नगरसेवक संकेतजी बासे, दिनेशजी करू, सुदेश देवगरे, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे या सर्वांनी हा संकल्प केला असून येत्या येणाऱ्या 8 दिवसात आपण 500 झाडं लावण्याचा संकल्प केला असून कर्जत शहरातील पर्यावरण राखण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत। दरम्यान ललानी रोड सारख्या या परिसरात हा उपक्रम राबवून हरित कर्जत संकल्पनेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आणि इतरांनी अशा उपक्रमातून प्रेरणा घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।